नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने आपण 2-3 महत्त्वाच्या अशा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यातील एक CTETची अपडेट आहे, एक TETची अपडेट आहे, त्यातील एक रयत शिक्षण संस्थेशी संबंधित अपडेट आहे आणि शिक्षक भरतीचा जो दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे त्या संदर्भाची अपडेट आहे। त्याचप्रमाणे आता CTETमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जे कास्ट आहे त्यावरचा विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। यातील आपली ही जी पहिली अपडेट आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या ठिकाणी दिलेली आहे। ती म्हणजे जे शुद्धीपत्रक आहे त्या शुद्धीपत्रकाद्वारे त्यांनी सांगितलेलं एक तर डेटमध्ये जर चेंज झाली तर त्या डेटमध्ये काही तांत्रिक कारणास्तव बदल करू शकतो, परंतु हे शुद्धीपत्रक काढलेलं आहे ते डेटमध्ये बदल न होता फक्तच पेपर 2चा टायमिंग या ठिकाणी त्यांनी चेंज करून दिलेला आहे, तो म्हणजे 2:30 ते 5 अर्ध्या तासाचा फरक यामध्ये दिलेला आहे। पेपर 1चा टायमिंग सेम आहे, पेपर 2च्या टायमिंगमध्ये थोडासा बदल केलेला आहे, असं हे शुद्धीपत्रक आहे। बाकी त्याच्या डेटमध्ये कुठलाही फरक नाही आहे। 10 नोव्हेंबर ही जी डेट आहे त्याच डेटला एक्झाम होणार आहे आणि पुढे जाऊन आता यामध्ये काही शुद्धीपत्रक येतंय का त्यावरती बाकीच्या गोष्टी डिपेंड असतील, परंतु आजच्या सध्याच्या तारखेपर्यंत तरी डेटमध्ये बदल झालेला नाही, परंतु फक्त पेपर 2च्या टायमिंगमध्ये थोडासा चेंज केलेला आहे। यानंतर आपण आपली दुसरी अपडेट पाहूया, ती म्हणजे CTETची जी एक्झाम आहे त्याचे शेवटचे 2 दिवस ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी राहिलेले आहेत। आता ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये या डेटमध्ये कदाचित एक्सटेंड म्हणजे पुढे जाऊ शकते पण किंवा नाही पण, परंतु CTETमध्ये काय झालेलं आहे, जे आरक्षण आहे नव्याने सुरू केलेलं मराठा समाजासाठी SCBC आरक्षण आणि EWS आरक्षण, आता काही वेळेस CTETमध्ये EWS हा ऑप्शन दिलेला असतो, परंतु यावेळेस CTETमध्ये जनरल, SC, ST आणि OBC NCL हे 4च ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत। तर ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही त्यांनी जनरलमधनं फॉर्म भरायचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SC आणि ST वाल्यांसाठी ते त्या कास्टवाल्यांसाठी प्रॉब्लेम नाही, परंतु जे OBC आहे त्या OBCच्या आरक्षणामधून फॉर्म भरायचा की नाही हा मेन मुद्दा आहे। कारण आता मराठा समाजासाठी SCBC आरक्षण भेटलेलं आहे, आता या आरक्षणामध्ये CTETमध्ये किंवा TETमध्ये 5% गुणांची सवलत आहे, मग त्यांनी OBCमधनं फॉर्म भरायचा का तर नाही भरायचा, कारण OBCमध्ये त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा असतो ज्यांचं केंद्र सरकारमध्ये OBCच्या लिस्टमध्ये ज्यांची नावं आहेत अशा कॅटेगरींनी OBCमधनं फॉर्म भरायचा असतो। ज्यांच्याकडे EWS किंवा SCBC सर्टिफिकेट आहे त्यांनी किंवा ज्यांचं OBCमध्ये डॉक्युमेंट्समध्ये त्यांचं OBCमध्ये नाव येत नाही, त्या लिस्टमध्ये नाव येत नाही, अशा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जनरलमधनं ॲप्लिकेशन करायचं असतं। मग याचा अर्थ तुम्हाला EWS किंवा SCBCचे 5% मार्क्समध्ये कन्सेशन भेटणार नाही का तर भेटणार, तुम्हाला त्याचं 5% कन्सेशन भेटणार। म्हणजे तुमच्याकडे 82 मार्क्स असेल तरीसुद्धा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे MSc परीक्षा परिषद एक्झाम घेते टेटची त्यासाठी तुम्ही पेपर 1मध्ये असेल किंवा पेपर 2मध्ये असेल तर तुम्ही 82 मार्क्स असाल तर तुम्ही पास असतात, जरी या ठिकाणी तुमच्या मार्कशीटवर फेल म्हणून लिहून आलेलं असतं, परंतु GR हे सांगतो की तुम्हाला SCBC आणि EWSसाठी 5% आरक्षणाची सूट आहे। फक्त प्रॉब्लेम हा झाला आहे की CTET हे एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटची असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शन नाही आहे, SCBC असेल की बाकीच्या कोणत्याच ऑप्शन नाहीत, हे 4च ऑप्शन यामध्ये येतात, परंतु बऱ्यापैकी विद्यार्थी OBCमध्ये लिस्टेड आहेत त्यामुळे बरेच जण OBCमधनं फॉर्म भरू शकतात। यानंतर आपला पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राज्यात 15,000 शिक्षकांची नियुक्ती। आता शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे उमेदवारांचे लक्ष, आता दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा तर ही सर्वांनाच आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या टेटच्या परीक्षेची देखील तयारी अनेक विद्यार्थी करतात, त्यामुळे तिकडे देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे ज्यांनी सेकंड टेट दिलेली नव्हती, परंतु आता हा शिक्षक पदभरतीचा दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी किती पदे भरली जाणार यावरती शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितले आणि रयत शिक्षण संस्थेशी संबंधित त्याचप्रमाणे नक्की किती पदे भरण्यात येतील या संदर्भातली ही न्यूज आहे। आता राज्यात पवित्र पोर्टलमार्फत जी शिक्षक भरती झाली यामध्ये 21,668 रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या। 10 ऑक्टोबरला 15,000 उमेदवारांची प्रत्यक्ष शाळांमध्ये रुजू झाले 15 ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत, अशी माहिती शिक्षण आयुक्त यांनी स्वतः दिलेली आहे। त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यातील ज्या 10% जागा आहेत त्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या, त्यामध्ये अपात्र
गैरहजर असलेल्या रिक्त राहिलेल्या जागांसह शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा केव्हा जाहीर होणार? आता यामध्ये एक गोष्ट कन्फर्म आहे की बघा, शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अपात्र, रिक्त, गैरहजर आणि 10% राखून ठेवलेल्या जागा ह्या जागा तर येणार आहेत. तर याकडे उमेदवारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. एकतर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त पदांवर शिक्षकांची पदे 11,085 पदांवर भरती झाली. 25 फेब्रुवारीला त्याची लिस्ट लावण्यात आली. 26 जूनला 3,306 पदे, 30 जुलै रोजी उर्दू माध्यमाची 872 पदांची भरती झाली आणि ही सगळी भरती प्रक्रिया झाली. तर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी, आरोग्य तपासणीनंतर शाळेवरती नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी सुमारे 13,000 उमेदवार शाळेंवर रुजू झालेले आहेत. तर त्यातील रयत शिक्षक पदभरतीबाबत रयत शिक्षण संस्थेमधील अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासाठीच्या 801 उमेदवारांची शिफारस झालेली आहे आणि त्यावरती जी कोर्टाची केस चालू आहे त्या कोर्टाची सुनावणी आता 16 ऑक्टोबरला आहे. म्हणजे अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये कोर्टाची सुनावणी आहे आणि त्यानंतर मात्र काय तो निर्णय घेतला जाईल. परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला म्हणजे शिक्षण विभागाने हे देखील सांगितलेलं आहे की आम्ही या विद्यार्थ्यांना सामावून घेऊ म्हणून. मात्र पदभरती विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने उमेदवारांची नियुक्ती मागील 7 महिन्यांपासून रखडली आहे. त्यावर येत्या 16 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आणि आता सूरज मांढरे साहेबांनी काय सांगितलेलं आहे बघा, तर पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाणार आहे. म्हणजे आता दुसरा फेज कधी होणार, तर सरळ त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर. आता पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर जर दुसरा फेज जाहीर केला तर यामध्ये गॅप किती असणार, तर पहिल्या टप्प्याला जेवढा विलंब होणार तेवढा दुसऱ्या टप्प्यासाठीचा गॅप असणार. परंतु यामध्ये देखील संच मान्यता आहे, संस्थांकडून प्राप्त झालेल्या रिक्त पदांचा तपशील आहे आणि यावरून दुसरा टप्पा हा भरला जाणार आहे. त्याची आकडेवारी तेव्हाच निश्चित होणार जेव्हा संच मान्यता पूर्ण होईल आणि पहिल्या टप्प्याची शिक्षक पदभरती पूर्णपणे मार्गी लागेल. तेव्हा पहिला टप्पा संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू होईल असं शिक्षण मंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर वरती बघा, दुसऱ्या टप्प्यात किती पदे भरणार, तर राज्यातील शाळांमध्ये रिक्त शिक्षकांच्या एक ॲप्रॉक्सिमेट सांगितलेला आहे. कन्फर्म आकडा तर तो तेव्हाच फिक्स होईल जेव्हा बिंदू मोजले जातील, संच मान्यता होईल आणि फायनल पोर्टलवरती ते ॲडव्हर्टाईज अपलोड होतात तेव्हा कन्फर्म समजलं जातं. परंतु तरी देखील एक ॲप्रॉक्सिमेट म्हटलं तरी 80% पदभरतीला वित्त विभागाने परवानगी दिलेली होती आणि त्यातील 10% जागा ह्या राखीव ठेवलेल्या होत्या. म्हणजेच 10% जागा त्याप्रमाणे अपात्र, गैरहजर आणि रुजू न झालेले, तर रुजू न झालेले आणि अपात्र, गैरहजर असे उमेदवार आणि प्लस 10% जागा असे रुजू न होणे, यामुळे सुमारे 5,500 ते 5,000 पदे ही रिक्त राहणार आहेत. त्याचप्रमाणे मुलाखतीसह निवड प्रक्रिया, आता ते झालं विदाऊट इंटरव्ह्यू. त्याचप्रमाणे विथ इंटरव्ह्यूमध्ये देखील मुलाखतीसह शिक्षक पदभरती फेरीमध्ये 4,723 पदांवर नियुक्तीसाठी 7,805 उमेदवारांची शिफारस केली. त्यामध्ये ST प्रवर्गातील उमेदवार न मिळणे तसेच उमेदवार गैरहजर राहिल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांची संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. म्हणजे संस्थेमध्ये एक्झॅक्टली किती उमेदवार जॉईन झालेत याची आकडेवारी देखील समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळे शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील भरपूर मोठ्या प्रमाणात जागा येण्याची शक्यता यामध्ये आहे. परंतु आता शिक्षक भरतीचा पहिला टप्पा संपल्यानंतर दुसऱ्याची प्रोसिजर ही सुरू होणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ तर लागणार आहे. परंतु जवळजवळ भरपूर दिवस झाले तेव्हा देखील एक प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलला प्रसिद्ध केलं होतं की यामध्ये थोडी वेळखाऊ प्रक्रिया आहे, कारण बिंदू नामावली मोजायची आहे आणि त्यानंतर बाकीची पुढची अपडेट येईल. त्यामुळे मित्रांनो, आता शिक्षक भरतीमध्ये जी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये फरकसुद्धा खूप आहे. जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड घेतला जातो
ह्या विथ इंटरव्ह्यूमध्ये शाळेवर रुजू न होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सगळेच शिक्षक हे कामावर रुजू होतात. आता ह्या दोन्हींमधला फरक एवढा का आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे, कारण तुम्ही सुज्ञच आहात. त्यामुळे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोघांमध्ये कितीतरी फरक आहे. कारण जेव्हा एकास एक उमेदवार हा जिल्हा परिषदेच्या शाळांवरती मोठ्या प्रमाणात ही भरती होते आणि एकास एक उमेदवार पाठवला जातो तो म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड, आणि जो मुलाखतीसह पदभरती होते जिथे कॉम्पिटिशन असतं, एकास 10 उमेदवार पाठवले जातात, त्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे. आणि तेच जर आपण कंपॅरेटिव्हली बघितलं तर एकास एक उमेदवार जातो, त्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांची संख्या गैरहजर राहण्याची कमी आहे. इवन नाहीतच जमा आहे, ते सगळेच विद्यार्थी कामावर जॉईन होतात आणि मुलाखतीसह म्हणजे संस्थांवरती जाणारे किंवा मुलाखतीसह कॉम्पिटिशनमध्ये उतरणारे मुलं, तर या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. आणि हा एवढा विरोधाभास का आहे, तर सगळ्यांनाच समजतं का हा एवढा विरोधाभास का आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या TETच्या फक्त सेकंड पेपरमध्ये डेट चेंज झालेली आहे. त्याचप्रमाणे CTETचे फक्त शेवटचे 2 दिवस बाकी आहे. ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरा. EWS आणि SCBCवाल्यांनी काळजी करू नका, तुम्ही जनरलमधनं फॉर्म भरा. तुम्ही महाराष्ट्रामध्ये फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत त्या सोडून तुम्ही महाराष्ट्राच्या मग ते अगदी जिल्हा परिषदेच्या असेल सगळ्या शाळांमध्ये तुम्ही 55% ह्या म्हणजे कॅटेगरीमधून तुम्ही पास आहात, जरी तुमच्या मार्कशीटवरती फेल आलं तरीसुद्धा, कारण तो महाराष्ट्र शासनाने MSCEने म्हणजेच परीक्षा परिषदेनेच काढलेला GR आहे. त्यामुळे तुम्ही देखील निश्चिंत राहा. त्याचप्रमाणे आता 2 दिवसामध्येच पुन्हा रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची ती केस आहे, त्याचा देखील काहीतरी निकाल लवकरच लागेल. आणि शिक्षण मंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे या ठिकाणी की पहिल्या टप्प्याची प्रोसिजर कंप्लीट झाल्यावर दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू होईल, कारण त्यामध्ये रिक्त राहिलेल्या जागा मोजल्या जातील, ते बिंदू मोजावे लागतील आणि यामध्ये थोडा वेळ जाणार आहे आणि संच मान्यता फायनल झाल्यावरच दुसऱ्या टप्प्याच्या जागा येतील. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.